प्रत्येकाची इच्छा होती की सर्जाला बैल जर लागला तर हे लढत एक नंबर होणार, हे प्रत्येकाला विश्वास होता आणि त्याच विश्वास मला आज सक्सेस झाला बैल. आज गाडी सारखा आहे त्यांचा विषयच नाही, ती एक नंबर आहे म्हणजे येऊन जोडी आहे का तर आहेच ती, त्याबद्दल विषय नाही. पण कसं आहे प्रत्येकाचा वेळ येतो आणि ते खालवर झाल्या बघा मजा नाही रेसमध्ये. प्रत्येक वेळा एकानंच करायचं म्हटलं की विषय नाही. तो बकासूर असो, जर बकासूरवरती तुम्ही असलं तर विजयाचा गुलाल 100% असतो. बकासूरचं काही विषय नाही, ते आज बैलांना आपल्याला जेवढ्या उंचावून निशाणा ठेवलंय आज त्या बकासूरून हीच पळवायची आमची इच्छा होती. आम्ही बकासूरला आम्ही रेषेल दिली, त्या बैला पण आमचा विश्वास आहे जेव्हा अटी तटीला जर असलं नाही रिक्षावं की तो बैल काय पण करतो. शिरत होणार, बैल पण एका जागी पळणार, ह्याच्याबद्दल विषय नाही काय. ही जनतेसाठी ही रेसाची झाली, कमी होत नाही. बकासूर कसं आहे तो बैलाबरोबर पाहिजे इच्छा ही प्रत्येकाला असत्या. बरोबर. मग आता बैल इकडे तिकडे मोठी छोटी असते ती, तो जर बैल जर म्हणजे चांगल्या असल्या मोठ्या पायऱ्या जर पाहिला तर तो कुठंच हार नाही मानणारा बैल. तो त्याच्या विश्वास आहे माझा तेवढा. किंवा बैलावर जो बसेल त्याचं सोनंच होतं या. नक्कीच नक्कीच. आणि सर्जा आणि बकासूर गाडी जेव्हा पळते तेव्हा तुम्ही त्या गाडीवरती बसा, कसं वाटतं? ती गाडी एकच असल्यावर काय माझी घरची असल्यागतच आयुष्य त्या गाडीचा. नक्कीच. बबलू चाचा नमस्कार. नमस्कार. आज आपल्याला सर्जा आणि मल्हार, आपण बघितलं काल मल्हार 3 फेऱ्यामध्ये पळाला आणि आज बिनजोडला उतरला. आणि प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होते की मुंबईची A1 जोडी सध्या चर्चेत आहे, भुंगा आणि सैराट. जर कोणी या गाडीचा पराभूत करू शकतो तर सर्जावरती तेवढा विश्वास होता, काय म्हणाल? नाही, सर्जा विश्वास होता, प्रत्येकाचा विश्वास होता की बैल ह्योच काहीतरी केलं तर कडर. नक्कीच. आणि आज त्यांनी करून दाखवलं. सर्जाचा तितकाच पर आहे आणि आपल्या शंकरपाटमध्ये पळाला आपला मल्हार, जो संतोष तोडकर विटाव आहे, जे समाजसेवक आहे, त्यांच्या दावणीला आला. आणि काय म्हणाल त्या बैलाबद्दल? बघा 3 फेऱ्या पळणं काय खाण्याची गोष्ट नाही, कारण 3 वेळा बैलाला पळावं लागतं. ते पळून झाल्यानंतर पुन्हा लगेच दुसऱ्या मैदानात गुलाल घेणं एक भरपूर कमी बैलांना जमतं. मल्हारबद्दल काय बोलत तुम्ही? नाही, मल्हारनं आज म्हणजे रेकॉर्डच आज केलं त्यानं. काल पळून पण आज बैल पळाला, आणखी काल याक्षा आज बैल पळाला. नक्कीच 100%. आणि काल पण त्यांनी गुलाल घेतला आणि आजही गुलाल घेतला. हो, आजही गुलाल. काय म्हणाल? एक जेव्हा संतोष तोडकर एक समाजसेवक असताना त्यांनाही हा नाद लागला आणि त्यांचे जे बैल आहेत जरा सुंदर झाला, सुंदरच्या नंतर हा, आणि आणखीन एक खरेदी झालेली, मला सर्व टॉपच्या खरेदी केलेल्या आहेत. आणि खरेदी केल्यानंतर मल्हारनी जी गाडी कोणाला लागत नव्हती ती गाडी आज आपला मल्हार आणि सर्जाने घेतला, काय म्हणाल? नाही, गाडी ते पण काय नंदी आपलंच आहे, ती त्याबद्दल काही विषय नाही. पण एक जनतेची इच्छा होती की ही रेस व्हावी. हां, नक्कीच. तोच विश्वास होता प्रेक्षकांना की सर्जा किंवा कान्हा पाटील यांचा मेहरबान यांचं पण इच्छा होती की ही जोडी किंवा असा बैल पाहिजे सर्जाला की तो पळाला पाहिजे सर्जाच्या बरोबर. हा, नाही, प्रत्येकाची इच्छा होती की सर्जाला बैल जर लागला तर हे लढत एक नंबर होणार, हे प्रत्येकाला विश्वास होता आणि त्याच विश्वास मला आज सक्सेस झाला बैल. आज गाडी जेव्हा तुम्ही हाकलत होतं, तुम्ही बघितलं भुंगा आणि सैराट थोडा आधी गाडी सुटली आणि पुढे होती आणि त्याच्यानंतर बरोबर हळूहळू आपला पिकअप धरला. पण मध्ये आल्यानंतर तरी पण धाकधूक होती की, कारण का बघा भुंगा आणि सैराट कधी बाजी मारतात आणि आतापर्यंत त्यांनी म्हणजे अपरिचित जोडी त्याला म्हणतात. आणि मिलिंद शेठचं त्यांचं एवढं नाव उंचावरती नेऊन ठेवलंय की त्यांना सुद्धा आशा होती की काहीतरी करेल आज आपला नंदी. पण बघा नाण्याचे 2 बाजू असतात, हार आणि जीत. आज सर्जाने ते करून दाखवलं. काय म्हणाल, काय बोलाल भुंगा आणि सैराट बद्दल? नाही, भुंगांसारखा आहे त्यांचा विषयच नाही, ती एक नंबर आहे म्हणजे येऊन जोडी आहे का तर आहेच ती, त्याबद्दल विषय नाही. पण कसं आहे प्रत्येकाचा वेळ
येतो आणि ते खालवर झाल्या बघा मजा नाही रेसमध्ये. प्रत्येक वेळा एकानंच करायचं म्हणलं की विषय नाही तो. आज तुमच्याकडे म्हणजे परीक्षाच होती आज तुमची तसं म्हणायला गेलं तर, कारण का दोन्ही टॉपचे नंदी होती आणि आपला सर्जा कुठे कमी नाही आपल्यालाही माहिती होतं. माहित नाही. आणि तुम्ही कधीही सर्जावरती असतात, तरी पण आज गाडी हाकलताना मनात काय भीती होती का आज? मनात अशी काही भीती नव्हती, पण आता असते की जो तो याचा अशा म्हणजे शहाण किंवा ती गाडी अशी पळत्या. पण आधीच मी म्हणलो होतं आज काहीतरी विषय वेगळा होणार. बघा बकासूर असो, जर बकासूरवरती तुम्ही असलं तर विजयाचा गुलाल 100% असतो. बकासूरचं काही विषय नाही. ते आज बैलांना आपल्याला जेवढ्या उंचावून निशाणा ठेवलंय आज त्या बकासूरून हीच पळवायची आमची इच्छा होती. पण ती मल्हारवर आज जर झालं असतं तर आम्ही मग ती पळणार होतो आणखी एकदा. हां, आता आपण बघितलेलं की इताळे मैदानात सुद्धा आपण होते, तिथे वैभव मामा सुद्धा होते, मोहिल शेठ सुद्धा होता, आपला बकासूर सुद्धा होता आणि चर्चा सुद्धा झाली होती की सर्जा आणि बकासूर आणि मुंगा आणि सैराट होणारच होती शर्यत. पण काही कारण बोला ना. ती आमची रेस होणारच होती तेव्हा भुंगा सैराटन सर्जन बकासूर, पण ती अडचण गाड्या खाली जास्त असल्यामुळे ती रेस आमची कॅन्सल केली. बरोबर. जर तिथे जर गाडी झाली असती तर तुम्हाला काय वाटतं? काय नाही, तिथे पण असाच काहीतरी वेगळा विषय घडला असता तेव्हा पण. म्हणजे आम्हाला गॅरंटी होती, आम्ही बकासूरला आम्ही रेशेल दिली, त्या बैला पण आमचा विश्वास आहे. जेव्हा अटी तटीला जर असलं नाही रिक्षावं की तो बैल काय पण करतो. बकासूर कसा नंदी आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण जेव्हा बघा पहिल्यांदा सर्जा आणि बकासूर पळाला तेव्हा लोकांमध्ये चर्चा झाली की बकासूरमध्ये जर पळणारा बैल असेल तर सर्जा. काय म्हणाल तुम्ही? नाही, सर्जा म्हणजे पहिल्यापासून आम्ही गाठल्यापासून बकासूरमध्ये तो बैल काही विषय नाही, त्या बैल तो पळतोय. नक्कीच. आजचा बघा जिंकला हा आनंद मोठा होता आज, कारण का जी गाडी कोणाला मरत नव्हती आज म्हणजे जवळजवळ सलग मला वाटतं बबच्याच्या 3 वर्ष ती गाडी गुलालात आहे आणि अपरिचित आहे आणि आज मल्हार आणि सर्जाने घेतला. तर म्हणजे कसा काय वाटला तो? म्हणजे एक आनंदाचा क्षण होता आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो आला पाहिजे. बघा आज आपण हारले तर उद्या सुद्धा परत ही शर्यत होणार आपल्या बाजूने. ती शर्यत होणार, बैल पण एक जागी पळणार, ह्याच्याबद्दल विषय नाही काय. ही जनतेसाठी ही रेसाची झाली, इच्छा होती मनुष्याना झाली ही रेस आज. काय बोलायला सर्जाबद्दल? तुम्ही सर्जाला आधीपासून बघता, सर्जाची गाडी घालता, या बैलामध्ये असं काय तुम्हाला वाटतं, याच्यामधली खासियत काय आहे जी तुम्हाला आवडते? नाही, बैलाची खासियत म्हणजे बैल सुटला का नाही की बैलाचा काही विषय नाही. या बैल सुटला की एका ह्याच्यात जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत तो इकडे तिकडे काय बघतच नाही काय. आज प्रेक्षक बोलत होते की आज जेव्हा सर्जा आणि मल्हार पळत होता आज बकासूरची आठवण झाली अशी बोलत होते. नाही, बकासूर म्हणजे कसं माहीत आहे का, तसं आमचं नियोजन आज होतं बकासूर सर्जाचंच. ह्यो आमचा बैल आमचा काल ह्यो पळाला होता, पण अचानक अरुण शेठ म्हणले मग आला बैल आलाय तर मग ह्यो बैल मल्हार ते आपण पळू आज म्हणले. काय म्हणाल बकासूर आता लोकांच्या हृदयात इतका आहे की आता बघा ना, आता पहिले कसं जिथे जिथे जाईल त्या मैदानात गुलाल असायचा आणि एका वेळेस 2-2 गुलाल घेतलेले त्यांनी. तुम्ही बघितलेलं तो कोणता मैदान होता? पेडगावला. आणि पण आता कुठेतरी तो थोडासा कमी होतोय. काय तुम्हाला वाटतंय? कमी होत नाही बकासूर. कसं आहे, तो बैलाबर पाहिजे इच्छा ही प्रत्येकाला असत्या. बरोबर. मग आता बैल इकडे तिकडे मोठी छोटी असते ती, तो जर बैल जर म्हणजे चांगले असल्या मोठ्या पायऱ्या जर पाहिला तर तो कुठंच हार नाही मानणार बैल. ते त्याच्या विश्वास आहे माझा तेवढा 100%. आणि आज ना प्रेक्षकांना जेव्हा समजलं की कारण का सर्जासोबत मल्हार आहे ते बहुतेक जणांना माहिती नव्हतं, मैदानात माहीत नव्हतं. काल बैल पाहिला होता, अचानक नियोजन. अरुण म्हणले रात्री मला म्हणले बैलाला आता आपल्या काय बैल नाही तर शिव बैल पळवूया आपण. चालतंय म्हणलं मग. आणि बघा ना, जेव्हा मल्हार आणि सर्जा एकत्र जाताना दिसली तेव्हा चर्चा झाली की आज मल्हार तिथून 3 फेऱ्या केला, आज काय कमाल करेल का? कारण का 3 फेऱ्या धावल्यानंतर विजयाचा गुलाल थोडा तल्यात ना मल्यात होता, पण बघा ना त्या पठ्ठ्याने बाजी मारून घेतली आणि गाडी बांधली होती का हो मल्हारची? बांधून म्हणजे सर्जा काय बांधली होती
बांधली होती. बांधली होती गाडी आम्ही. काय म्हणाल, म्हणजे तुम्हाला कसा अनुभव वाटला की मल्हारला जेव्हा पळवताना तुम्हाला कसा अनुभव होता की हा पठ्ठ्या आज करून दाखवेल? कारण का बघा तुम्हाला नाही आम्हाला म्हणजे सकाळी आम्ही बैल बघितला अरुण शेठ, ते आम्ही तिथं बसलो सगळीजण, बैल मोडवर होता. तर अरुण शेठ पण म्हणलं आज काहीतरी आपलं घडल म्हणले, म्हणजे आम्हाला अंदाज होताच. आज जो प्रेक्षकांना कोडा पडला होता त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याने आज देऊन टाकलं. दिलं की 3 फेऱ्या पळून सुद्धा मी बिनजोडला कमाल करून दाखवतो. आणि आज दोन्ही मालकांचे म्हणजे बघा समाजसेवक संतोष तोडकर हे समाज कार्यामध्ये विलीन असतात, पण आज ते कुठेतरी या सोशल मीडिया मार्फत आज त्यांच्या मल्हारनी त्यांचं नाव पुढं आणलं. ते असं आज आणलं, मल्हारनं आणलं शेठचं नाव पुढं. आज विजयाच्या गुलाल घेतल्यानंतर जगदीश कोहली बोला, अरुण पाटील बोला, नाना म्हणा, नाना प्रधान म्हणा, काय म्हटले तुम्हाला? कसा आनंद तुमच्यासमोर व्यक्त केला? कारण बघा 2 नंदी पळणं तितकंच महत्त्वाचं असतं, पण मेन उपमीचा हात जो तुमचा हात असतो जो बैलाला हकलण्याचा आणि विजयाचा गुलाल घेण्याचा तितकाच इम्पॉर्टंट. तुम्हाला काय म्हटले ते? नाही अरुण शेठचा म्हणजे कसं माहिती आहे का, आज बड्डे पण आहे अरुण शेठचा. आधी आमचे 2 दिवस आमची चर्चा झाली आमची की अरुण शेठला मी म्हणले की आपण एकविराला बैल पळवूया बका सौरण त्यो. तर अरुण शेठ मला काय म्हणले की आपला बैल काय त्याच्या एकविराला काय पळवायचा नाही, माझा आहे बड्डे, बैल आपला इथं बिनजोडला आपला बैल पळवायचा आहे. मग आम्ही ते नियोजन केलं आज इथं. मिलिंद दादा वगैरे काय बोलले का, भेटले का? नाही भेटलो होतो आम्ही, गाड्या आपल्या खाली मानल्या का तेव्हा हाक मारली आपली मिलिशन. आमचं काय ते आमचं संबंध आहे, असा काही विषय नाही मिलिशनचा आमचा. काय बोलला दादा, कसा माणूस आहे मिलिंद दादा? नाही त्या माणसाचा काही विषय नाही, म्हणजे हार जी ती प्रत्येकाची आहेच, बरोबर, त्याबद्दल काही विषय नाही. पण असं आम्ही कुठं पण दिसलो तर आम्हाला हाक मारणार, कधी आला काय चाचा, त्या माणसाबद्दल काही विषय नाही. बघा बैलगाडा क्षेत्रामध्ये जसा विठ्ठल नाना तसं तुमचं नाव घेतलं जातं, आणि जे तुमचे फॅन्स आहेत ना ते खूप वेडे आहेत. म्हणजे तुमच्यावरती जो विश्वास दाखवतात ते बघून तुम्हाला कसं वाटतं? नाही फॅनचा म्हणजे आपला विश्वास आहे, म्हणजे त्यांच्या आशीर्वादानंतर आज आपण एवढ्या पुढं आलोया. चाचा मग सांग ना, जेव्हा असे नामांकित बैल आपल्या हाताखाली असतात आणि हाताखालून जातात ते तुम्हाला घडवण्याचा मौका भेटतो, कसं वाटतं? कारण का बघा नंदी हा आपल्याला किती वर आणतो ना, हे आता तुम्ही पाहिलं. नंदीने आपल्याला भरपूर वर आणले आणि मला म्हणजे काय त्याबद्दल काही विषय नाही. काय बकासूरमध्ये तुम्हाला काय आवडतं? म्हणजे बकासूर हा कसा बैल आहे? शांत शिस्तीचा बैल आहे? नाही बैल तर शिस्तीचा आहे, आणि त्या बैलावर म्हणजे का नाही, म्हणजे त्या बैलावर जो बसेल त्याचं सोनंच होतं या. नक्कीच. आणि सर्जाने बकासूर गाडी जेव्हा पळते तेव्हा तुम्ही त्या गाडीवरती बसा, कसं वाटतं? ती गाडी एकच असल्यावर काय माझी घरची असल्यागतच आहे विषय त्या गाडीचा. नक्कीच. आणि परत आता बकासूर आणि सर्जा आणि मल्हार आणि सर्जा कधी पळताना दिसेल? लवकरच पळतील ती, काय उद्या सुद्धा पळू शकते त्याचा काय म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की बघा आपला बकासूर जेव्हा पळायचा प्रत्येक मैदान करायचं, लोक बोलायची, ट्रोल करायची की बकासूरला काय वैभव असं डेली करतात, पण मामा काय म्हटलं होतं, बकासूर जर बसून राहिला ना तर त्याचा पळ कमी येतो, म्हणून त्याला डेली पळावं लागतं. तसं सर्जा आणि मल्हारच्या बाबतीत तुम्हाला काय दिसून येतं? नाही आता कसं आहे, मल्हार का आत्ताच म्हणजे आपल्याकडे आलाय, म्हणजे अनुभव आपल्याला मल्हार कमी आहे. सर्जाला तर आरामच, म्हणजे आराम असला ना की तो बैल पळतो सर्जात. आणि मल्हारचा पण विषय असा आहे की जास्त आराम त्याला काय चालत नाही. आज आम्हाला तो विषय कळाला. नक्कीच. असं म्हणता येईल की एकविरा आईचा मैदानात आईचा आशीर्वाद घेऊन आज मैदानात उतरून या दोन्ही नंदींनी गुलाल घेतलं, असं वाटत नाही का? वाटतं की आईचा आशीर्वाद असल्यामुळे आज आपलं झाला म्हणा गुलाल. नक्कीच. जास्त वेळ घेत नाही, जाता शेवटचा प्रश्न. ही गाडी एक टॉपची नामांकित गाडी आहे, कारण मिलिंद दादा एक खूप चांगला माणूस आहे. कारण का हार असो किंवा जीत असो दोन्ही नंदीचे तारीफ करतात, आणि आजही त्यांना वाटतं, आणि बघा त्यांना विश्वास होता की मी जेव्हा प्रश्न विचारला होता मिलिंद दादा यांना की सर्जा बैलाबद्दल काय म्हणतात की माझा मुंगा तर काय नाही, सर्जाचा स्पीड जो आहे त्या स्पीडला मी अजूनही मानतो, आणि सर्जाचा स्पीड बघून मानतो की जर भुंगा याची झाली की सर्जा जिंकू शकतो, हे त्यांच्यावर विश्वास होता. त्यासनी विश्वास होताच की त्यासनी. मिलिंद शेठ म्हणजे काय अनुभवी माणूस आहे ती, त्यासनी काय विषय नाही त्याबद्दल काय. चला शुभेच्छा तुम्हाला, आणि असंच मुंबईमध्ये येऊन चांगल्या गाड्या लढती खेळायला बघायला, आणि आम्हाला तिकडे कमी यायला भेटतं, पण तुमची येऊन इथे मुलाखत घ्यायला आम्हाला भेटतं, त्याच्यात आमचा आनंद. धन्यवाद.